वनतारामध्ये नेलेल्या महादेवी हत्तीणीला परत आणण्याच्या हालचाली आता सुरू झाल्यात। महादेवीला परत आणण्यासाठी मठातील स्वामींसह कोल्हापुरातील नेतेही एकवटलेत। वनताराचे सीईओ कोल्हापुरात काल आले होते। यावेळी त्यांच्यासोबत बैठक घेऊन महादेवीला परत आणण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्याबाबत चर्चा झाली। कोणत्याही परिस्थितीत महादेवीला परत आणण्यासाठी प्रयत्न करू अशी माहिती पालकमंत्री आंबेडकरांनी दिली। केंद्र शासनाच्या वतीने आपल्याला सुप्रीम कोर्टात मांडणी करावी लागणार आहे। ती पॉझिटिव्ह मांडणी होईल आणि वनतारा सुद्धा त्याच्यामध्ये सकारात्मक पद्धतीने आपल्याला संमती प्रक्रिया सुरुवात झाली। फक्त इट्स अ लीगल प्रोसेस, त्यामुळे ह्या लीगल प्रोसेसला आपण पुढे जाऊ आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्या सगळ्यांना ज्या पद्धतीची नांदी मठाची परंपरा आहे त्या पद्धतीची हत्ती आपला जो आहे तो आपल्याकडे राहण्यासाठीचे संपूर्ण निर्णय आपल्या पद्धतीने करून घेण्यासाठीची प्रक्रिया आता दोन्ही बाजूंना सुरू झाली। तर वनतारा प्रशासन महादेवी हत्तीणीला परत देण्यासाठी सकारात्मक आहे अशी माहिती नांदणी मठाच्या अधिपतींनी दिली आहे। यावेळी त्यांनी कोल्हापूरकरांचे आभारही मानलेत। आपल्या सर्वांच्या भावनेचा आदर राखत वनतारा प्रशासनानं हत्ती परत नांदणी पाठवण्यासाठी हाय पॉवर कमिटीकडे तत्काळ अर्ज करावा ही माझी भावना आहे। वनतारा प्रशासनानं संदर्भात सकारात्मक पावले तत्काळ उचलावी आणि ते तत्काळ उचलेपर्यंत आपण सर्वांनी संयम ठेवावं हीच माझी भावना आहे आणि ते त्या मार्गाने पाऊल टाकतील अशी आपल्या सर्वांची भावना आपण ठेवूया। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।